नागपूरला जाऊन येतो उद्या. नागपूरला? हं? आता कशाला? नाही म्हणजे काय की बऱ्याच दिवसापासून आम्ही दोघे इथेच आहोत. तिकडचंही आपलं घर आहे, तिकडे बघायला कोण नाही ना. नाही तसं आपल्या शेजारच्या मण्याला मी सांगितलं लक्ष द्यायला, अधूनमधून जात असतो तो. हा मग आहे की तो. कशाला जात आहे? नाही नाही, माझ्या डोक्यात जरा दुसराच विचार चालू आहे. काय काय विचार बाबा? नागपूरचं घर आपण विकून टाकू म्हटलं. बाई खाऊन तर तुम्ही काय बाई बोलून राहिला? कायचे का काय? अगं आपण दोघे इथेच राहतोय आणि इथेच राहायचं आपल्याला, हो की नाही? नाही नाही, इथे राहायलाच पाहिजे आपण. गुरु ऑफिसला जातो, सुनबाई आपल्या कामाला जाते. या घराकडे अथर्वकडे लक्ष कोण देणार? आपल्याला द्यायला नको म्हणून म्हटलं घर विकून टाकू, पैसा आपला कामात येईल ना इकडे. का पैशाचं बोलून ना? इतकं जुनं घर आहे ते का बरं विकायचं आहे ना गुरु? बाबा, आपल्या गावात आपलं एक तरी घर असलंच पाहिजे का रे? नाही तर का? नाही ना हो, नागपूरचं घर नाही ना विकायचं. नाही नाही नाही. पा आहे ना, मी प्रॅक्टिकली बोलतो आणि इमोशनली विचार करून राहिले दोघी. नाही बाबा, कसं आहे, तुमचंही बरोबर आहे, त्या दोघींचंही बरोबर आहे. मी काय म्हणतो, एवढी घाई काय आहे? हा तुम्ही थांबा ना जरा, नंतर विचार करा. म्हणजे अहो म्हणजे आता गणपती सणवार वगैरे येत आहेत, ते एकदाच होऊन जाऊ द्या आणि मग बघू ना आपण. हो बरोबर आहे गुरु, बरोबर आहे. म्हणजे का गणपती झाल्यानंतर लगेचच महालक्ष्मी येतात की नाही? मग काकांच्या घरी पण महालक्ष्मी असतात ना, त्यांच्याकडे पण दर्शनाला जावं लागते ना, है ना? बाप्पा, दिवस किती भराभरा जाऊन राहिले. गणपती महालक्ष्मी आल्या सुद्धा. मी तोच विचार करून आले राधिका. काकांच्या इथल्या महालक्ष्म्यांना मला यायचं एकदा. हो का? ती इच्छा आहे का? हो. आहो पटापटा तुम्ही 5 तिकिटी बुक करून टाका ना. काय बरं, राधिकाची इच्छा आहे दर्शन घ्यायची. आपण सगळेजण एकत्र जाऊया का? नाही आई, नाही आता नको, या वर्षी पुढच्या वर्षी येईल. काय बरं, किती पटकन पलटी खाते बाई तू. तू तर आता म्हणाली ना मला इच्छा आहे म्हणून दर्शन घ्यायची. दर्शनाची इच्छा असेल ना तर मन थांबवू नये, जावं. नाही आई, दुकान नवीन आहे ना, अजून कुठे जम बसायचंय, नंतरच येईल. नाही नाही सुनबाई, तुझं योग्य आहे. वर्क इज वर्षी, आधी काम नंतर पूजा. अरे कामच पूजा आहे, त्यात काय? हो बाबा. हो हो बरोबर आहे. मग दर्शनाचं का? नाही आई, काय आहे, इथे आजूबाजूला खूप लोकांकडे महालक्ष्मी गौऱ्या असतात, त्यांच्याकडे जाऊन दर्शन घे. हा आणि तसंही मी एक नवस बोलले, तो फेडायला जावं लागणारच आहे ना, नंतरच जाऊ. बर बर बाई, तुझ्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि मग नवस फेडायला आपण सगळे एकत्र जाऊ का? काय गुरु, बरोबर ना? हा हो हो. तुम्ही सगळे जाल नागपूरला तेव्हा मी असं काहीतरी करेन ना की तिथून कोणी परत यायलाच नको. चला निघूया लगेच. नाही ना खाल्लं यांनी, असाच भुकेला जाणार. चला 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 चला. आव, चला ना, कसला विचार करून राहिले. चला लवकर. हो चल रे चला. अथर्व. आई, मी चल ये. अथर्वला खाली सोडते आणि तशीच चाली जाईल. हा, बर बर बर, धावपळ करू नको बरं जास्त. नाही नाही नाही. हा, चल. अथर्व, काय नुसतं उभं राहायला, घे ना. हा चल. जा ना, पण लवकर जा ना. याची चला, झोपच मी उडाली बोलवतो. नाही. चल चल पळा सर्व. चला. सावकाश. ती पर्स घे बरं. हो घेते. आई घेते बरं. बर बर बाबा घेते. चला. अथर्वचं अजिबात मूड नव्हतं शाळेत जायचं आज. ओरडले ना त्याला मी, त्यामुळे चिडचिड करत होता. मूडच नव्हता त्याचा शाळेत जायचा. काय झालं? काल नाना नानींकडे खेळायला गेला होता आणि आई बाबांना हे काही माहिती नव्हतं. आई बाबांना असं वाटून राहिलं का हे सगळं मुद्दाम केलंय नाना नानींनी. तरी नानाजी सांगत होते आईंना का आम्ही याला बोलवलेलं नाहीये, तो त्याचा आलाय. मग काय होणार, नानाजी आणि बाबा यांच्यात भांडण झालं, सगळं पुन्हा चिघळलंय. अथर्वला ओरडले मी, तर तो म्हणाला का समिधा मामी घेऊन गेली मला म्हणून. एक मिनिट, समिधा घेऊन गेली त्याला? हे तिचीच चूक आहे. मग नाही रेवती, चूक असं काही नाही.
आता तो नेहमी येतो खेळायला, तिला वाटलं असेल बोलवावं म्हणून. राधिका, तुझ्या एवढा साधा सरळ विचार ना इतर लोक करत नाही. समिधा त्याला घरी घेऊन गेली म्हणजे नक्की काहीतरी हेतू असणार तिचा ह्याच्या मागे. काय हेतू असणार आहे? राधिका, तू जेव्हा त्या घरात राहत होतीस तेव्हाही तिला आवडत नव्हतं. नाना नानी तुझ्यावर जीव टाकतात तेही तिला आवडत नाही. तू का नाही जाब विचारलास तिला? काय जाब विचारणार? हा, नाही रेवती, मला इतकंच कळतं का आपण स्वतःला सुधरवू शकतो पण दुसऱ्याचं काही करू शकत नाही. या सगळ्यात ना नाना नानींची चूक आहे, ना आई बाबांची, ना अथर्वची, ना समिधाची. जाऊ दे. रेवती ऐक ना, मी नानांना बोलता बोलता सांगितलंय का मला दुकानावरती येऊन भेटा म्हणून. मग काय म्हणाले? नाही, काही बोलले नाहीत, पण मला खात्री वाटून राहिली का ते येतील म्हणून. त्यांच्याशी एकदा बोलून घेते. त्यांच्याशी बोलले ना का सगळे प्रश्न सुटतील. कधी एकदा हे सगळं टेन्शन संपतंय ना असं झालंय. अगं, माणसाने कसं एकत्र छान राहायचं असतं. काय चाललंय? आणि ज्याच्यामुळे हे सगळं होतंय ना त्याला काहीच फरक पडत नाही. अगं, यांनाही खूप वाटत शन्यानी इथं राहू नये, तिनं निघून जावं, तिचं आणि श्रेयसचं एकदाचं लग्न व्हावं. खरंय बाई, या दोघांचं लग्न झालं ना का सगळे प्रश्न संपतील. मला नाही वाटत इतक्या लवकर संपेल हे सगळं. आणि हे लग्न वगैरे सुद्धा ना नाटक वाटतंय. हे जर खरंच नाटक असेल ना तर शन्याला सोडणार नाही आणि श्रेयसलाही चांगला जाब विचारेल. नाही, हे घरचं सगळं मार्गी लागू दे एकदा, मग शन्याच्या लग्नाचं मंगलाष्टकच लिहिणार आहे मी. तू काय करशील ना तुझा नेम नाहीये. तिचं चांगलं कन्यादान करायचं ठरवलंय मी. चल निघते, चला. उशीर होऊन राहिला मला. बाय. हो बाय. शना, एक सेकंद. अगं, इथे पार्किंग मध्ये काय भेटायला बोलवलंस तू? नेहमीच्या जागी भेटलो असतो ना. अरे ठीक आहे ना, जाऊ दे, तेवढंच अर्जंट होतं. तू ऐक तर माझं. बोल बोल, लवकर सांग. कोणी बघायच्या आत सांग. अरे, मी जे काय तुला सांगणार आहे ते ऐकून तू खूप प्राऊड होणार आहेस. असं असं काय झालं? आज ना मी दूधवाल्याला बोलताना ऐकलंय. अगं, दूधवाला बोलतोच आपला, काही काय बोलतेस? तसं नाही, म्हणजे मी राधिकाला जोरजोरात बोलताना ऐकलंय दूधवाल्याशी. शनाया, राधिका सगळ्यांची जोर जोरात बोलते. तुला काही महत्वाचं सांगायचं असेल तर. पण तिथे नाना पण होते. नाना तिथेच राहतात. तुला काही महत्वाचं नसेल सांगायचं तर मी चाललो. थांब थांब थांब, खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, हा, तुला असं वाटतंय ना की राधिका आणि नाना एकमेकांशी बोलत नाहीयेत? हो, नाहीच बोलत. तर तसं काही नाहीये, तेच सांगते. ते आज दूधवाल्या थ्रू एकमेकांशी बोलत होते. म्हणजे म्हणजे नाही, ते ऍक्च्युली दूधवाल्याशी बोलत असेल. तुला असं वाटलं असेल की ती नानांना सांगायचा प्रयत्न, असं नसेल का? हे पण ते माझ्यासमोर बोलत होते आणि मला माहितीये की त्यांना असं वाटत असणार की मला काही कळत नाहीये. सो प्लीज माझं ऐक. ती जोरजोरात सांगत होती की तुम्ही दुकानावर या आणि ती बरेचदा हे बोललीये. सो कदाचित नाना आता राधिकाच्या दुकानावर जातील. आयुष्य आय एम डॅम शुअर. ठीक आहे, त्यांना असं वाटत असेल की ते स्मार्ट आहे. डबल स्मार्ट आहे. तू बघच आता मी काय करतो.